विद्यार्थी मित्र नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अभिजित शिंदे सर आपणा सगळ्यांचे स्वागत करतो. मागील तासात आपण संत वाणीतल्या पहिल्या संत रचनेचा म्हणजे तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास केला. आज आपण त्या अभंगाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, मागील तासात आपण पहिल्या विभागातल्या संत वाणीला सुरुवात केली. संत वाणीतली पहिली संत रचना भेटी लागी जीवा. संत तुकाराम महाराजांच्या या संत रचनेचा अभ्यास आपण मागील तासात केला. प्रस्तुत काव्यात संत तुकारामांनी प्रत्येक भक्ताच्या मनात असलेली विठ्ठल दर्शनाची अनामिक ओढ व्यक्त केलेली आहे आणि ही ओढ व्यक्त करताना त्यांनी वेगवेगळ्या दृष्टांतांचा म्हणजेच उदाहरणांचा संदर्भ घेतला आहे. वेगवेगळी उदाहरणं देऊन संतांच्या किंवा भक्ताच्या मनात विठ्ठल भेटीप्रती किती आतुरता असते, किती ओढ असते, हे या अभंगात संत तुकाराम समजावून सांगतात. आपण पाहत आहोत या अभंगाचा स्वाध्याय. कृती क्रमांक 1, तक्ता पूर्ण करा. आपल्याला एक तक्ता दिलाय, सारणी चार्ट दिलाय. त्यात 3 कॉलम 3 रकाने दिसत आहेत आपल्याला. एक आहे वाट बघणारा, कुणाची वाट बघतो आणि वाट बघण्याचं कारण. मग पहिल्यात त्यांनी आपल्याला दिलं आहे की वाट बघणारा कोण आहे? चकोर. कुणाची वाट बघतो हे आपल्याला दिलेलं नाही आहे, ते आपण लिहिणार आहोत. आणि वाट बघण्याचं कारण काय आहे? चंद्रकिरण हेच त्याचे जीवन. मग चकोर कुणाची वाट पाहत असतो? आपल्याला उत्तर ठाऊक आहे, कारण आपण अगदी पहिल्याच संत कडव्यामध्ये काय पाहिलेलं आहे की चकोर पक्षी हा कुणाची वाट पाहत असतो? तर चकोर वाट पाहत असतो पौर्णिमेच्या चंद्रमाची. का? कारण पौर्णिमेच्या चंद्राने चंद्रकिरण म्हणजे चांदणं पसरतं आणि चांदणं पिऊनच चकोर पक्षी काय करतो? जगतो. म्हणून तर कारण दिलं आहे की चंद्रकिरण हेच त्याचे काय असते? जीवन असते. मग आता दुसरं काय दिलं आहे? तर कोण वाट बघतं ते आपल्याला लिहायचं आहे. कोणाची वाट बघतो? माहेरच्या बोलावण्याची. आणि वाट बघण्याचं कारण काय? तर आपल्याला उत्तर लगेच मिळणार आहे. काय उत्तर मिळणार आहे? तर लेक. सासरी गेलेली लेक ही कशाची वाट बघत असते? माहेरच्या बोलावण्याची. का बरं माहेरच्या बोलावण्याची वाट बघत असते? कारण तिला त्या निमित्तानं कुठे जायला मिळतं? माहेरी जायला मिळतं. भुकेलेलं बाळ. भुकेलेलं बाळ कुणाची वाट पाहत असतं? तर भुकेलेलं वाट पाहत असतं आईची. का बरं आईची वाट पाहतं? खायला मिळेल म्हणून, आपल्याला अन्न मिळेल म्हणून. 4, कोण वाट पाहतंय हे आपल्याला लिहायचं आहे. कुणाची वाट बघतायत? पांडुरंगाची. मग वाट बघण्याचं कारण काय असावं? आधी कोण वाट बघतंय? तर संत तुकाराम महाराज. कुणाची वाट बघतायत? पांडुरंगाची. का बरं पांडुरंगाची वाट बघतायत? कारण श्रीमुखाचे दर्शन घडावे म्हणून, म्हणजेच प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडावे म्हणून. हा काय आहे? तक्ता आहे. वाट बघणारा कुणाची वाट बघतोय? वाट बघण्याचं कारण. पहिल्या प्रश्नात काय होतं की चकोर कुणाची वाट बघतो? पौर्णिमेच्या चंद्रमाची. का? कारण चंद्रकिरण हेच त्याचे जीवन. 2, लेक कुणाची? तर माहेरच्या बोलावण्याची वाट बघते. का? कारण माहेरी जायला मिळते म्हणून. 3, भुकेलेले बाळ कुणाची वाट पाहत असतं? आईची. का? कारण खायला मिळेल म्हणून. आणि संत तुकाराम कुणाची वाट बघतायत? पांडुरंगाची. का? कारण प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मुखाचे म्हणजे श्रीमुखाचे दर्शन घडावे म्हणून. कृती क्रमांक 2, योग्य अर्थ शोधा. आता आपल्याला काय करायचं आहे? अर्थ लिहायचा आहे. आस लागणे हा वाक्प्रचार आहे. आस लागणे म्हणजे काय? ध्यास लागणे, उत्कंठा वाढणे, घाई होणे, तहान लागणे. आता आपण इतक्या वेळेला कवितेत हा शब्द ऐकलेला आहे की आपल्याला उत्तर चटकन लक्षात येतं की आस लागणे म्हणजे ध्यास लागणे. एखाद्या गोष्टीचा ध्यास लागणे, एखाद्या गोष्टीबद्दल ओढ निर्माण होणे, आतुरता निर्माण होणे, त्यालाच काय म्हणतात? आस लागणे.
आ. दुसरा प्रश्न, वाटुली. वाटुली म्हणजे काय? धाटुली, वाट, वळण का वाट पाहणे? आपलं उत्तर काय असणार आहे? तर वाटुली म्हणजे वाट. मी कशाची वाट पाहतो आहे? तर विठ्ठल दर्शनाची, प्रत्यक्ष विठ्ठलाच्या भेटीची वाट पाहत आहे. कृती क्रमांक 3. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. रात्र. रात्रचा विरुद्धार्थी शब्द काय असतो? दिवस. 2. पौर्णिमा. पौर्णिमेचा विरुद्धार्थी शब्द काय? अमावस्या. 3. जीवन. जीवनचा विरुद्धार्थी शब्द काय? मृत्यू. 4. शोक. शोकचा विरुद्धार्थी शब्द काय? आनंद. 5. देव. देवचा विरुद्धार्थी शब्द काय? दानव. तर असे आपण इथे काय पाहिले? विरुद्धार्थी शब्द पाहिले. रात्र, दिवस, पौर्णिमा, अमावस्या, जीवन, मृत्यू, शोक, आनंद, देव, दानव. कृती क्रमांक 4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. रात्र. रात्रला समानार्थी शब्द काय? निशा, रजनी. वाट. वाटला समानार्थी शब्द काय? रस्ता, मार्ग. लेक. लेकला समानार्थी शब्द काय? कन्या, मुलगी. शोक. शोकला समानार्थी शब्द काय? दुःख. माऊली. माऊलीला समानार्थी शब्द काय? आई, माता, जननी. चंद्र. चंद्रला समानार्थी शब्द काय? शशी. मन. मनला समानार्थी शब्द काय? तर चित्त. असे आपण इथे 7 शब्दांचे समानार्थी शब्द पाहिले. 1 रात्र, 2 वाट, 3 लेक, 4 शोक, 5 माऊली, 6 चंद्र, 7 मन. रात्र, निशा, रजनी, वाट, रस्ता, मार्ग, लेक, कन्या, मुलगी, शोक, दुःख, माऊली, आई, माता, जननी, चंद्र, शशी, मन, चित्त. कृती क्रमांक 5. खालील शब्दांचे अनेक वचन लिहा. एकवचन, अनेक वचन. एकवचने रात्र, अनेक वचन काय होतं? रात्री. एक रात्र असते आणि अनेक काय असतात? रात्री. दुसरं काय? दिवस. अनेक वचन काय असतो? दिवस. एकही दिवस असतो आणि अनेकही काय असतात? दिवसच असतात. वाट. याचं अनेक वचन काय? वाटा. एक वाट असते पण अनेक काय असतात? वाटा असतात. देव. देवचं अनेक वचन देवच राहतो. एकही देव आणि अनेकही काय? देवच. तर इथे आपण काय पाहिलं? एक वचन, अनेक वचन. खालील शब्दांचे अनेक वचन लिहा. एक वचन काय आहे? रात्र, दिवस, वाट आणि देव. चला आता अनेक वचन करूया. रात्र, रात्री, दिवस, दिवस, वाट, वाटा, देव, देव. हे काय झालं? तर एकवचनी शब्दांचे अनेक वचनी शब्द. कृती क्रमांक 6. खालील शब्दांचे लिंग बदला. आता इथे लिंग बदलायचं आहे म्हणजे दिलेलं लिंग असेल त्याच्यापेक्षा वेगळं. स्त्रीलिंगी असेल तर पुल्लिंगी आणि पुल्लिंगी असेल तर स्त्रीलिंगी. मग आता देव पुल्लिंगी शब्द आहे. लिंग बदललं म्हणजे काय शब्द तयार होईल? देवी. दुसरा शब्द मुलगी, स्त्रीलिंगी आहे. लिंग बदलल्यावर काय शब्द तयार होईल? मुलगा. तिसरा शब्द माय. लिंग बदलल्यावर कोणता शब्द तयार होईल? बाप, पिता. स्त्रीलिंग, पुल्लिंग. तर असे हे काय आहे? शब्दांचे लिंग बदला. पहिलं देव पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग काय झालं? देवी. दुसरं मुलगी स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग काय झालं? मुलगा. तिसरं माय स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग काय झालं? बाप किंवा पिता. भावार्थावर आधारित.
आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ओळींचे अर्थ स्पष्ट करायचे आहेत की संत तुकारामांनी पांडुरंगांच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा. मग आता संत तुकारामांनी किती दृष्टांत दिलेत? 3 दृष्टांत दिलेत. कोणकोणते? एक दिलाय चकोराचा, दुसरा कोणाचा दिलेला आहे तर घराची किंवा माहेराची ओढ लागलेल्या सासूरवाशिणीचा, आणि तिसरा कोणाचा दिलेला आहे तर तान्ह्या बाळाचा. मग आपल्याला कुठला आवडला तो लिहायचा. समजा आपल्याला चकोर या पक्षाचा आवडला तर मग आपण काय लिहिणार की प्रस्तुत अभंगात संत तुकारामांनी चकोराचा दृष्टांत दिला आहे. चकोर हा पक्षी केवळ चंद्रकिरण पिऊन जगत असतो, त्यामुळे चांदणं किंवा चंद्रकिरण हे चकोर पक्षाचे जीवन आहे, आणि म्हणून चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राची अत्यंत आतुरतेने वाट पाहतो. या उदाहरणातून कोणत्याही भक्ताच्या मनात विठ्ठल भेटीची किती आतुरता आहे हे सगळ्यात प्रभावीपणे स्पष्ट होते, आणि म्हणून मला हा दृष्टांत आवडला हे याच्या बाबतीत देऊ शकतो. नाहीतर मग दुसरा कोणता, तर मग प्रत्येक सासूरवाशिणीला दिवाळीच्या काळात घरी जाण्याची ओढ लागते, माहेरी जाण्याची ओढ लागते. माहेरून येणाऱ्या आमंत्रणाची ती अत्यंत आतुरतेने वाट पाहत असते, कारण माहेरून आमंत्रण येताच या सासूरवाशिणीला काही दिवसांकरता आपल्या घरी म्हणजे माहेरी जाता येते. मग वरती लिहिलं तसंच की या उदाहरणात सासरी असलेल्या मुलीला माहेरची लागलेली ओढ जशी आहे तशीच ओढ प्रत्येक भक्ताच्या मनात विठ्ठल भेटीची असते, आणि म्हणून इथे हे उदाहरण समर्पक वाटते असं याच्याबद्दल. आणि आता तिसरं उदाहरण काय, तान्ह्या बाळाचं, की तान्हुलं बाळ भूक लागल्यावर खूप रडतं, खूप मोठा शोक करतं. का? कारण आईने जवळ घेऊन त्याला खायला घातल्याशिवाय त्याची भूक भागत नसते. मग त्याला कुणाची ओढ असते? आईची ओढ असते, आणि ती आईची ओढ व्यक्त करण्याकरता तान्हं बाळ काय करतं तर खूप रडतं. मग हे उदाहरण आम्हाला संगत वाटतं, समर्पक वाटतं. का? कारण जसं लहान मूल भुकेल्या अवस्थेत आईच्या ओढीनं आक्रोश करतं, तसंच भक्ताला विठ्ठल भेटीची प्रचंड आतुरता आहे. म्हणजेच इथे भक्ताच्या मनातली विठ्ठला प्रतीची भक्ती अवस्था अत्यंत प्रखरतेने व्यक्त झाली आहे. तर अशी ही तिन्ही उदाहरणं, यातलं आपल्याला आवडलेलं उदाहरण, आपल्याला आवडलेला दृष्टांत आपण लिहू शकतो. पुढे चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात ते तुमच्या शब्दातल्या. मग आता आपण तेच सांगितलं की चकोर पक्षी हा एक काल्पनिक पक्षी आहे. चकोर पक्षी हा चंद्रकिरण पिऊन जगतो, त्यामुळे चंद्रकिरण किंवा चांदणं हे चकोर पक्षाचं काय आहे? जीवन आहे. चांदणत नसेल तर चकोर पक्षी जगू शकत नाही, आणि म्हणूनच चकोर पक्षी हा पौर्णिमेच्या चंद्राची आतुरतेने वाट पाहतो, कारण त्या दिवशी संपूर्ण आसमंतात चांदणं पसरलेलं असतं, आणि ते चांदणं पिऊन प्राशन करून चकोर पक्षी आपलं जीवन जगवतो. मग आता याच्यातनं तुकाराम महाराज काय सिद्ध करू इच्छितात की जसं चकोराला जगण्यासाठी कशाची गरज आहे तर चांदण्याची, चंद्रप्रकाशाची, तसंच विठ्ठलाचे जे भक्त आहेत, संत आहेत, त्यांना जगण्यासाठी कशाची गरज आहे? विठ्ठल दर्शनाची. विठ्ठलाचे दर्शन घडले म्हणजेच विठ्ठल दर्शन झाले तर त्यांचे आयुष्य धन्य होईल, त्यांची भक्ती धन्य होईल, आणि त्यांचे जीवन जगणे कृतार्थ होईल. आणि म्हणून इथे संत तुकारामांनी कुणाचा तर चकोराचा दृष्टांत दिलेला आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणीच्या भेटीला आसुसलेले आहात हे सांगण्यासाठी एखादा दृष्टांत वापरा व तो स्पष्ट करा. मग आता इथे दिलेलाच दृष्टांत लिहिला पाहिजे असं काही नाही, आपण वेगवेगळे लिहू शकतो. जसं आता चकोर पक्षी आहे तसा अजून एक पक्षी आहे, चातक पक्षी.
असं म्हणतात की या चातक पक्षाला, हाही काल्पनिक पक्षीच आहे, पण असं म्हणतात की पुराण काळात या चातक पक्षाला कुठल्या तरी साधूनं शाप दिला आणि त्यामुळे त्याची चोच उलटी झाली. त्यामुळे साठवलेलं पाणी काही चातक पक्षाला पिता येत नाही, साचलेलं साठवलेलं. मग आता पाणी पिण्यासाठी याला काय करावं लागतं? पावसाची वाट पाहायला लागते. पाऊस येतो, जलधारा बरसतात, म्हणजेच काय, पावसाच्या धारा बरसतात आणि मग त्या बरसणाऱ्या धारांमधले थेंब पिऊन हा चातक पक्षी जगतो. का? कारण त्याची चोच उलटी आहे. त्यामुळे त्याला फक्त पावसाने पाणी मिळतं, म्हणजे पावसाचे थेंब पिऊनच त्याला जगता येतं. मग आता हे उदाहरण आपण देऊ शकतो इथे की आपल्या मित्र किंवा मैत्रिणीच्या भेटीला आपण किती आतुर आहोत. तर जसं चातक पक्षी हा पावसाची आतुरतेनं वाट पाहतो. का? कारण जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत त्याची तहानच भागणार नाही. पाणी हे जीवन आहे, त्याला जगताच येणार नाही. तसंच मग आमच्या अत्यंत जवळच्या मित्राची किंवा आम्ही मैत्रिणीची काय करत असतो? वाट पाहत असतो. कुठलंही उदाहरण देऊ शकतो, कुठलाही दृष्टांत उपयोगात आणू शकतो आणि आपण आपली भूमिका स्पष्ट करू शकतो. तर हा आपण काय सोडवला? स्वाध्याय सोडवला. कसला स्वाध्याय सोडवला? भेटी लागी जीवा. संत तुकारामांची ही रचना आहे, ज्या रचनेचं शीर्षक काय आहे? भेटी लागी जीवा.